या करणी पुत्रासी दया करणे पुत्रासी पुत्रा दया करणे पुत्रासी तेच दासा निदासी तेच दासा आणि दासी तोची साधूळ खावा खावा तोची साधूळ खावा देवतेची जाणावा तोची साधूळ आता त्यांच्या बोलायचंय ज्यांच्या पाठे त्यांच्या बोलायचंय देवतेची जाणावा साधूचं जीवन सोपं नाही. साधू त्याला म्हणतात दया करण्याचे पुत्राशी तेच दासी आणि दासी. अर्थात नौकरावरती ते प्रेम करायचे. जे आपल्या मुलावरती प्रेम आहे ना ते नौकरावरती प्रेम करायचं. याला म्हणतात संत. साधूचं अंतकरण त्याला म्हणतात. अरे वैरेला सुद्धा मुक्ती देणारं अंतकरण कोणाचं असेल तर ते फक्त संताच आहे. आपल्याला त्रास देणाऱ्या माणसाला सुद्धा चांगला मार्ग दाखवण्याचं काम जर कोणाचं असेल तर ते संताच आहे. म्हणून या ठिकाणी साधू बनणं आपल्याला शक्य नाही. संत बनणं शक्य आहे की आपल्याला नाही साधू होता येणार. देव व्हायचं असेल ना देव तर होणं कठीणच आहे. देव होणं सोपं नाही. देव होण्याकरता किती त्रास सहन करावा लागतो हे मंदिरात गेल्यावर एखाद्या मूर्तीला विचारा. मंदिरात गेल्यावर एखाद्या मूर्तीला प्रश्न विचारा. हे मूर्ती तुझी आज पूजा होते, तुला आज एवढा सन्मान मिळतोय, पण एवढा सन्मान मिळण्याकरता तुला काय करावं लागलं, तू काय केलंस, नेमकं कोणतं असं पुण्य केलं की ज्या पुण्यामुळे आज तुझा एवढा सन्मान होतोय. अगदी दह्याने स्नान भेटतंय, अगदी पंचामृताने स्नान भेटतंय, अगदी त्या ठिकाणी मदाने स्नान भेटतंय. किती अत्तर आहे, काय पूजा आहे, काय वस्त्र आहेत, काय त्या ठिकाणी नैवेद्य आहे. एवढा सन्मान तुझा होतोय ना. एवढा सन्मान होत असताना तू काय हा सन्मान प्राप्त करण्याकरता केलं, हा सन्मान तुला मिळावा याच्याकरता तू काय केलं नेमकं सांग ना. असं ज्या वेळेला मूर्तीला विचारलं ना त्यावेळेला ती मूर्ती सांगते, अरे बाबा हा सन्मान मला प्राप्त होण्याकरता, हा सन्मान मला मिळण्याकरता मी खूप मोठा त्रास सहन केलाय, खूप मोठा त्रास. ती दगडाची मूर्ती म्हणते मी त्रास सहन केला. काय त्रास सहन केलाय, उगच मला सन्मान मिळत नाही. ज्या वेळेला माझी या दगड असताना मूर्तीचा आकार तयार करताना पाथरवट माझ्या छातीवरती बसला. ती दगडाची मूर्ती सांगते पाथरवट माझ्या छातीवरती बसला. छातीवरती बसून त्यांनी घण घेतला, घणाने मोठे मोठे टवके बाजूला काढले. त्यानंतर हातोडी घेतली, हातोडीने पुन्हा बारके बारके टवके बाजूला काढले. पुन्हा छन्नी घेतली, त्या छन्नीने डोळा तयार केला. डोळ्यामध्ये त्या ठिकाणी हातोडी आणि छन्नीने घाव घातले जातात. सगळे घाव सहन केले. कानाचा आकार तयार केला, डोळ्याचा आकार तयार केला. हे सगळे मारलेले घाव सहन केले आणि ते सगळे घाव सहन केले म्हणून तर त्या ठिकाणी मला हा मान प्राप्त झालाय ना. देव होण्याकरता अगोदर टाकीचे घाव सहन करावे लागतात, तेव्हा देव पण प्राप्त होतं. देव पण सहजासहजी मिळत नाही, अगोदर घाव सहन करावे लागतात. डायरेक्ट सासू होता येते का? सासू डायरेक्ट सासू, तुम्हाला प्रश्न आहे माझा, सासू होता येते का डायरेक्ट? असं कधी घडलं का डायरेक्ट सासू झाला? असं नाही ना. अगोदर सून बनावं लागतं. सून आहे का नाही? अगोदर सून झालं पाहिजे. सून झालं तर सासू होता येईल ना. सून नाही झालं तर सासू होता येणार नाही. तसं अगोदर त्रास सहन केला तर त्या ठिकाणी सन्मान प्राप्त होईल ना. अगोदर त्रास सहन केलाच नाही तर त्या ठिकाणी देव पण प्राप्त होणार नाही. एक लक्षात घ्या, एक देवाच्या गळ्यामध्ये वर एक फुलाची माळ घातलेली, फुलाची माळ घातलेली आहे देवाच्या गळ्यात. ते फुलाची माळ आणि काही फुलं असे खाली जमिनीवरती पडले होते. त्या फुलाला जमिनीवरती पडलेल्या फुलाला माणसं पायाने तुडवत होते. जमिनीवर ते पडलेल्या फुलाला माणसं पायाने तुडवायचे आणि त्या माळीमध्ये जी फुलं होते ते देवाच्या गळ्यात गेले. एक दिवस पायाखाली तुडवलेल्या फुलाने गळ्यातल्या माळीतल्या फुलाकडे बघितलं आणि रडत रडत त्या देवाच्या गळ्यातल्या माळीतल्या फुलाला विचारलं, अरे फुला, काय तुझा सन्मान आहे रे? देवाच्या गळ्यात आहे तू. काय माझं दुर्भाग्य बघ ना, मी लोकांच्या पायाखाली तुडलोय, लोक बघत नाहीत मला, मी लोकांच्या पायाखाली दबून जातोय. तुझा केवढा सन्मान आहे की तू देवाच्या गळ्यात आहे. तू देवाच्या गळ्यात, किती सन्मान आहे तुझा, किती चांगला आदर आहे तुझा. देवाच्या गळ्यात गेला. अरे तू देवाच्या गळ्यात जाण्याकरता काय केलं सांगणारे फुला?
अरे फुला, तू देवाच्या गळ्यात जाण्याकरता काय केलं असं ज्या वेळेला विचारलं ना त्या फुलाला, पायाखाली तुडवलेल्या फुलाने रडत रडत देवाच्या गळ्यातल्या माळीतल्या फुलाला विचारलं. त्यावेळेला देवाच्या माळीतल्या गळ्यातलं फुल म्हणायला लागलं, अरे या देवाच्या गळ्यात येण्याकरता मी किती त्रास सहन केला तुला माहितीये का? या देवाच्या गळ्यात उगच नाही आलो, या देवाच्या गळ्यात येण्याकरता अगोदर मला सुईने टोचून घ्यावा लागलं, सुईने टोचून घ्यावा लागलं, तो त्रास सहन करावा लागला, तेव्हा मी देवाच्या गळ्यात आलो ना. म्हणून बघा, परमार्थ सोपं नाही. बऱ्याच माणसाला असं आशंका आहे, परमार्थ करावा का संसार करावा. बरेच लोक म्हणतात संसार करायला गेलं तर परमार्थ होत नाही, परमार्थ करायला गेलं तर संसार होत नाही. हो, काही लोक येतात, महाराज म्हणतात आम्हाला तुम्ही नेमकं सांगा, तुम्ही आम्हाला सांगा आम्ही नेमकं काय करावं, आम्ही काय करावं, परमार्थ करावं का संसार करावं हे आम्हाला कळत नाही, सांगा आम्ही. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू, वाजवायची, भजन करायचं. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. टाळी वाजवा सर्वांनी, हात वरती करायचे सर्वांनी. देवाचं भजन करायचंय, आपल्याला परमार्थ करायचाय. नुसता परमार्थ करायचा नाही, आपल्याला तर प्रपंच करून परमार्थ करायचा. आसोनी संसारी दिवे वेगू करी, वेद शास्त्र उपारी पाहिजे सदा. नुसता परमार्थ करायचा नाही आणि नुसतं संसारही करायचं नाही, आपल्याला परमार्थही करायचा आहे आणि प्रपंचही करायचा आहे. म्हणून वरती हात करा सर्वांनी, सर्वांनी वरती हात करून टाळी वाजवा. भक्ती म्हणते चाल पुढे, भक्ती म्हणते चाल पुढे, संसार म्हणतो येईकडे, हो संसार म्हणतो येईकडे, हे करू का हे करू, हे करू का ते करू, सांगा मी काय करू, सांगा मी सांगा मी काय केलं पाहिजे. प्रत्येक माणसाला प्रश्न, भक्ती करावी का संसार करावा. आम्ही संसार करावा महाराज, तर आम्हाला भक्ती घडत नाही, आणि भक्ती करावी तर आमची ड्युटी सुटते. काय करावं सांगा ना महाराज. भक्ती म्हणे ये इकडे, ऐका नाही, संसार म्हणे ये इकडे. नेमकं संसार करावा का नेमकं परमार्थ करावा हेच कळा ना महाराज आम्हाला. सांगा नेमकं काय करावं. भक्ती विना देव दिसत नाही, पैशा विना संसार चालत नाही, पैशा विना संसार चालत नाही, कोणता मार्ग धरू, कोणता मार्ग धरू,
जय हो. पाठ आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठ आहे. नेमकं काय करायचं? भक्ती करायची. भक्ती विना देव दिसत नाही. भक्तीशिवाय देव भेटत नाही. आणि पैशाशिवाय संसार चालत नाही. पैशाशिवाय संसार चालतो का हो? पैशाशिवाय संसार चालत नाही. तुमचा चालत नाही, आमचा तरी चालतो का? महाराज असला तरी पैशाशिवाय संसार चालत नाही. एक दिवस भाजी आणायला मी भाजी मंडईमध्ये गेलो आणि भाजी मंडईमध्ये गेल्यानंतर एक मावशी मेथीच्या जुड्या विकत होती. त्या मावशीला म्हटलं, मावशी कशा दिल्या जुड्या मेथीच्या? त्या म्हटलं 10 रुपयाला 5. बऱ्यात ना आता? 10 रुपयाला 5 बऱ्यात ना? हा, 10 रुपयाला 5 दिल्या. मी म्हटलं, मावशी माझ्या हरिपाठ पाठ आहे, हरिपाठ म्हणून दाखवतो, तुम्ही मला जुड्या तशाच द्या. त्या मावशी म्हटलं, तिकडे सप्त्यात जाऊन हरिपाठ म्हण, तिथं पैसे दी, ते 10 रुपये दे, पैशाशिवाय नाही. त्या आजीने हाकलून दिलं मला, तुम्ही बघायला नव्हतात म्हणून सांगितलं. अर्थात या ठिकाणी पैशाशिवाय संसार कोणाचा चालत नाही. नेमकं काय केलं पाहिजे? म्हणून बघा, श्रीमद भागवत कथा आपल्याला सांगते की प्रपंच करून सुद्धा परमार्थ करता येतो. आणि तो प्रपंच करून परमार्थ करायचा याचाच अर्थ आपल्या जीवनामध्ये प्रपंच अधिक परमार्थ केला तर आपलं घर मंदिर बनत असतं. आपल्या घरात जर दररोज ज्ञानेश्वरी पारायण असेल, भजन असेल, तर त्या ठिकाणी नक्की आपलं घर मंदिर बनतं. म्हणून देव प्राप्त होत नाही असं नाही, देव प्राप्त होतो. देव प्राप्त होण्याकरता अवघड काही नाहीये महाराज. देव कोण म्हणलं प्राप्त होत नाही? अरे ध्रुव बाळाची कथा आपल्याला पाहिजे. ध्रुव बाळाच्या कथेमध्ये प्रियव्रताचा एक मुलगा, त्याचं नाव आहे उत्तानपाद. या ठिकाणी स्वयंभू मुनीचा एक मुलगा आहे, त्याचं नाव उत्तानपाद. उत्तानपाद राजाला 2 पत्नी आहेत. एक पत्नी आहे सुरुची आणि दुसरी आहे सुनीती. सुरुची शब्दाचा अर्थ काय आहे, सुनीती शब्दाचा अर्थ काय आहे हे लक्षात घ्या. सुरुची शब्दाचा अर्थ आहे रुची, म्हणजे आवड. जी आवडीप्रमाणे वागते तिला सुरुची म्हणतात, आणि जी नीतीप्रमाणे वागते तिला सुनीती म्हणतात. माणसाने आवडीप्रमाणे कधीच वागायचं नसतं, माणसाने नीतीप्रमाणे वागलं पाहिजे. आपल्याला आवडतंय म्हणून काही करायचं नाही. आपलं शास्त्र आपल्याला तसं परवानगी देतंय का लक्षात घ्या. आपलं शास्त्र जर आपल्याला परवानगी देत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला आवडतंय म्हणून काही करून उपयोग नाही. आज आवडतंय तसं माणसं वागतात म्हणून नको ते प्रकार आज घडतायत शहरामध्ये, खेड्यापाड्यामध्ये सुद्धा. म्हणून आवडीप्रमाणे वागलं नाही पाहिजे, तर त्या ठिकाणी नीतीप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणून सुनीती नीतीप्रमाणे वागते. आणि जो माणूस नीतीप्रमाणे वागतो ना, जो माणूस चांगल्या मार्गाने वागतो ना, त्यालाच त्रास सहन करावा लागतो. म्हणून तर म्हणतात ना, चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक ठरलेलेच असतात. म्हणून चांगलं वागलात ना तुम्ही, त्रास होणारे लक्षात ठेवा. चांगल्या रस्त्याने, आणि तुम्ही एक वाक्य सांगतो लक्षात घ्या, थोर मोठ्यांचे विचार आहेत. ज्या रस्त्याला अडचणी नाहीत, ज्या रस्त्याला आपल्याला विरोधक भेटत नाहीत ना, आपण जर रस्त्याने चालायला लागलो, आपण एक मार्ग धरला आणि त्या मार्गात जर आपल्याला विरोधक भेटले नाही, अडचणी भेटल्या नाही ना, तर समजून चला आपला रस्ता चुकलाय, रस्ता बदलण्याची वेळ आली आहे. ज्या रस्त्याला अडचणी नाहीत तो आपला हिताचा रस्ता नाही. ज्या रस्त्याला अडचणी येत आहेत, समजून चला आपण मार्ग योग्य धरलेला आहे. म्हणून एक लक्षात घ्या, त्रास नक्की होणार आहे, पण सहन केल्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून सुनीतीला सहन करावं लागलं. सुनीतीला नीतीप्रमाणे वागते म्हणून तिला सहन करावं लागलं. तिला त्या ठिकाणी राजाची आवडती पत्नी आहे सुनीती, आवडती पत्नी आहे सुरुची. आवडत्या पत्नीमुळे सुनीतीचा त्याग होतो. त्या ठिकाणी सुनीतीचा मुलगा आहे ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा आहे उत्तम. ध्रुव नावाचा मुलगा अतिशय त्या ठिकाणी बालवयातच आईचे संस्कार त्याला भेटतात. बालवयात आईचे संस्कार भेटल्यामुळे तो अतिशय सुशील आहे. एक दिवस त्याने सहज आईला विचारलं, आई माझे बाबा कोण आहेत ग? सुनीतीने सांगितलं, अरे आपले उत्तानपाद राजा हे तुझे बाबा आहेत. आई मी बाबाला भेटायला जाऊ का? जा ना बाळा. त्या ठिकाणी ध्रुव बाळ त्या ठिकाणी निघालेला आहे. ध्रुव बाळ जातोय आपल्या बाबाला भेटण्याकरता. सिंहासनावरती उत्तानपाद राजा बसलेला आहे. समोर त्या ठिकाणी आलेला आहे कोण? ध्रुव बाळ. अतिशय 4-5 वर्षाचा मुलगा आपला समोर आलेला पाहिला. मुलाचा मोह निर्माण झाला.
मुलाला उचललं, मांडीवरती घेतलं, मांडीवरती घेऊन त्याला कुरवाडलं आणि कुरवाड्यानंतर उत्तानपाद राजा ध्रुव बाळाबरोबर गप्पा मारू लागला. ध्रुवाबरोबर गप्पा मारताना पाहिलं कुणी? सुरुचीने पाहिलं. आपल्या सवतीचा मुलगा आपल्या पतीच्या मांडीवर आहे. बाकी सगळं सहन होईल पण एवढं सहन होणार नाही. आणि ती सुरुची त्या ध्रुवाच्या समोर आली, ध्रुवाच्या समोर येते, ध्रुवाला म्हणते, ध्रुवा, या मांडीवरती बसण्याचा तुझा अधिकार नाही. ध्रुवा, या मांडीवरती तू बसायचं नाही. या मांडीवरती बसण्याचा अधिकार जर कुणाचा असेल तर ज्यांनी माझ्या पोटी जन्म घेतलाय त्या उत्तम नावाच्या मुलाचाच या मांडीवरती बसण्याचा अधिकार आहे. तू जर माझ्या पोटी जन्म घेतला नसेल तर तुला या मांडीवरती कदापि बसता येणार नाही. सुरुची नुसती बोलली नाही तर त्या सुरुचीने त्याला ध्रुव बाळाला त्या मांडीवरून खाली ढकललं, धक्का दिला, पडला ध्रुव बाळ खाली. तर स्वतःच्या मुलाला स्वतःची पत्नी त्या ठिकाणी ढकलून देते ते राजा काही बोलत नाही, कारण एवढा अधीन झाला होता सुरुचीच्या. ध्रुव रडू लागला. ध्रुवाच्या डोळ्यात पाणी आहे. ध्रुव निघाल्याबरोबर सुरुची एक शब्द वापरते, ध्रुवा, तुला फारच या मांडीवरती बसण्याचा अधिक इच्छा असेल ना, तुला फारच जर या मांडीवरती बसण्याची अपेक्षा असेल ना, तर मी एक गोष्ट तुला सांगते, लक्षात ठेव ध्रुवा. आताची आता तू मधुवनात जा. मधुवनात जाऊन घनघोर तपश्चर्या कर आणि तपश्चर्या करून त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करून घे. आणि त्या देवाला प्राप्त करून घेतल्यानंतर एकच वचन माग, एकच गोष्ट मागायची. काय? हे भगवंता, मला सुरुची मातेच्या पोटी जन्म दे, मला सुरुची मातेच्या पोटी जन्म दे. ध्रुवा, तू जर माझ्या पोटी जन्म घेतलास ना देवाची प्राप्ती करून घेऊन, तर मगच तुला या मांडीवरती बसता येईल, अन्यथा मांडीवरती बसता येणार नाही. शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात, राजा, सुरुचीने ध्रुवाचाच अपमान केला नाही तर सुरुचीने साक्षात भगवान परमात्म्याचा अपमान केला. कारण का? गर्भवास समम दुःखम न भूतो न भविष्यती. गर्भवासासारखं दुःख दुसरं कोणतंच नाही जगामध्ये. आणि त्या सुरुचीच्या गर्भामध्ये येण्याकरता जर देवाची प्राप्ती करावी लागत असेल तर देवाची प्राप्ती झालं साधन आणि सुरुचीच्या गर्भात येणं झालं साध्य. साधन छोटं असतं, साध्य मोठं असतं. म्हणून सुरुचीच्या गर्भात येण्याकरता जर देवाची प्राप्ती करावी लागत असेल तर त्या ठिकाणी सुरुचीने देवाचा सुद्धा अपमान केला, देवाचा सुद्धा अपमान केला. ध्रुव बाळ रडत रडत सुनीती मातेकडे आला. सुनीती मातेच्या समोर ध्रुव बाळ जातो आणि सुनीती मातेला विचारतो, आई, तू कोणता असा अपराध केलाय ग? तुझ्याकडून कोणता असा अन्याय झालाय म्हणून तुला एवढा मोठा दंड भेटलाय, तुझा एवढा तिरस्कार केला जातो? ज्या सुरुचीमुळे तुझा एवढा अपमान झालाय, ज्या सुरुची मातेने तुझा एवढा अपमान केला, लक्षात ठेव, एक दिवस मी त्या सुरुचीचा बदला घेईन. पण शब्द ध्रुवाच्या तोंडातून बाहेर पडल्याबरोबर सुनीतीने ध्रुवाचं तोंड दाबलं. नाही ध्रुवा, असं कधी बोलायचं नाही. ध्रुवा, असं कधी बोलायचं नाही. ध्रुवा, एक गोष्ट लक्षात ठेव, सुरुचीने जे तुला सांगितलं ना ते वाईट काही सांगितलं नाही. सुरुचीने जे तुला सांगितलं ते वाईट काही सांगितलं नाही. ध्रुवा, सुरुचीने जे सांगितलंय ना ते सगळं चांगलंच सांगितलंय. फक्त तू एक काम कर, देवाची प्राप्ती करून घ्यायला जे सांगतात ना ते आपले शत्रू नसतात. जे आपल्याला भजन करायला सांगतात ते आपले शत्रू नसतात. जे आपल्याला चांगला मार्ग दाखवतात ते आपले शत्रू नसतात, ते आपले सगळ्यात मोठे मित्र असतात. पण मूर्खा नाम बोधको रिपुहो. कधी कधी काय होतं बघा, चांगल्या माणसाने एखाद्याला मूर्खाला चांगलं सांगितलं तर त्याला ते वाईट वाटतं. एखाद्या माणसाने जर एखाद्या माणसाला त्याची चूक सांगितली ना तर त्याला वाईट वाटतं. माझी चूक सांगतो, तुला असं कळतं का? अर्थात या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, अरे चांगलं सांगणारा माणूस कोणीही असू द्या, कालच सांगून गेलो ना, चांगलं सांगणारा कोणीही असू द्या त्याच्या मुखात ऐकलं पाहिजे. अरे सुरुचीने सांगितलं ना देवाची प्राप्ती करून घे, चांगलं सांगितलंय, वाईट नाही सांगितलं. उद्या जायचं ना मधुवनामध्ये तर आज जा. आज जायचं तर आत्ताच्या आत्ता जा, लगेच जा. पण आई, देव कुठे राहतो ग? देव राहण्याचं ठिकाण सांग ना ग आई. मला देव नेमकं ओळखता आला पाहिजे ना, देव ओळखता आला पाहिजे, म्हणून सांग ना देव नेमकं कुठं राहतो. त्यावेळेला सुरुती मातेने सांगितलं, ध्रुवा, अरे प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे.
काष्टामध्ये देव आहे, पाषाणामध्ये देव आहे, सर्वत्र सुरीचैव सुपाकेच पंडिता समदर्शिना. वाघामध्ये देव राहतो, सिंहामध्ये देव राहतो, सर्वांच्या हृदयामध्ये मी राहतो. सर्वाघटी काय आहे? हरिपाठ नाही का तुमच्या पाठ? हरिपाठ आहे का? हरिपाठ लय महत्वाचा आहे. हरिपाठ पाठ कोणाकोणाचा पाठ आहे? 2-4 हात वर झाले. हा, राहू द्या बरोबर आहे. राहिलेल्याने पाठ करा बरं का. हरिपाठ लय महत्वाचा आहे. हरिपाठ दररोज जर म्हणलात तर पुण्याची गणना कोण करी? एवढं पुण्य भेटणार आहे. पुण्याची नाही, काय म्हणतील पुण्याची गणना. पुण्याची नाही, पुण्याची गणना. ऐका, हरिपाठ काही कायचा पाठ होतो, पण काही कायचा हरिपाठ लय उलटा सुलटा पाठ होतो. काय हरिपाठ म्हणतात, पण हरिपाठ म्हणता म्हणता कुंकड गेला तेच कळत नाही. कायला काय हरिपाठ म्हणता म्हणता कसा पुढे गेला आणि कसा माग आला ते कळत नाही. एकदा हरिपाठ म्हणता म्हणता ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी पुण्यवही म्हणण्याच्या ऐवजी वैकुंठ भुवनी घर केले म्हणलं की हरिपाठ गेला पुढं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर करणे म्हणण्याच्या ऐवजी अनंत जन्मोनी पुण्य म्हटलं की हरिपाठाला रिवाज गिरणी माग येतोय का नाही? होतय का नाही? म्हणजे बरोबर ऐका, लक्ष दे नाही का? सर्वाघटी राम देहात एक, सर्वांच्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे. देव नटला नाना परी, 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 देव सर्व ठिकाणी आहे, सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. आज तुम्ही आम्ही सर्व जीव दिसतात ते फक्त देवाने रूप धारण केले. देव नटला नाना परी, नाना परी. आपण दिसतो ते सगळे देवाचेच रूप आहेत, देवाचेच रूप आहेत. म्हणून देव सर्वत्र आहे. वाघात देव आहे, सिंहात देव आहे, पशु पक्ष्यामध्ये देव आहे, आणि तोच परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे. आणि मग त्या ठिकाणी ध्रुव बाळ सुनीती मातेची आज्ञा घेतात आणि आज्ञा घेऊन त्या ठिकाणी निघाले ध्रुव बाळ. ध्रुव बाळ ज्यावेळेला जातात ना, ध्रुव बाळ गेल्यानंतर मधुवनामध्ये जात असताना रस्त्यामध्ये नारदाची भेट होते. नारदाची भेट झाल्याबरोबर त्या ठिकाणी देवाच्या भेटीच्या अगोदर संत भेटणं गरजेचं आहे बरं का. संत भेटणं गरजेचं आहे. कारण का? देव भेटलेला देव कळण्याकरता संतांची गरज आहे. देव आपल्याला भेटेल, पण भेटलेला देव आपल्याला कळायला पाहिजे. भेटलेला देव जर आपल्याला नाही कळाला तर उपयोग होणार नाही ना महाराज. म्हणून कदाचित मला असं वाटतं, वस्तू मिळण्यापेक्षा ती वस्तू कळणं फार गरजेचं आहे. देव मिळण्यापेक्षा देव कळणं फार गरजेचं आहे. म्हणून देव वस्तू मिळण्यापेक्षा ती कळणं गरजेचे आहे. म्हणून तर या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये या ठिकाणी म्हणतात ना, नाथ महाराज म्हणतात, वळखीला हरी धन्य तो संसारी. ज्याने हरी वळखीला तो खरा धन्य आहे. देव मिळाला तो धन्य नाही, ज्याला देव मिळाला तो धन्य नाही, ज्याला देव ओळखता आला तो खरा धन्य आहे. धन्य तो संसारी. आणि म्हणून देव त्या ठिकाणी भेटण्याच्या अगोदर संत भेटणं गरजेचं आहे. म्हणून नारदाची भेट होते. नारदजी विचारतात, ध्रुवा कुठे निघालास? भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता. अरे देवाची प्राप्ती करून घ्यायचं तुझं वय आहे का? परमार्थ करण्याचं तुझं वय आहे का? अरे परमार्थ कधी केला पाहिजे? परमार्थ 50-60 वर्षाच्या नंतर परमार्थ केला पाहिजे ना, असं मी नाही म्हणत. नारद ध्रुवाला म्हणतो का, अरे ध्रुवा हे काय वय का तुझं परमार्थ करण्याचं? अरे जा घरला, जंगलामध्ये वाघ राहतो, जंगलामध्ये सिंह राहतो, वाघ सिंह तुला खाऊन टाकतील. कशाला चालला मधुवनामध्ये? जा घरला. ध्रुवाने सांगितलं, माफ करा नारदजी,
माझ्या आईने मला सांगितलंय, पशु मात्रामध्ये सुद्धा तो परमात्मा राहतो आणि तोच परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे. एक परमात्मा दुसऱ्या परमात्म्याला कधीच त्या ठिकाणी संपू शकणार नाही. ठीक आहे, कदाचित तुला या ठिकाणी देव भेटेल, वाघ सिंह खाणार नाही, पण एक लक्षात ठेव, तू लहान मुलगा आहे. मधुवनात गेल्यानंतर तुला जर भूक लागली तर आई आई करीत घरी यावं लागल. तुला जंगलात खायला कोण देईल? जा घरला वापस, चालला देवाची प्राप्ती करून घ्यायला. त्यावेळेला ध्रुव बाळ नारदाला सांगतात, नारदजी, मी असं ऐकलंय की ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं, जीवाला जन्माला घालण्याच्या अगोदर त्या परमात्म्याने त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. अगोदर जीवाला जन्माला घालत नाही परमात्मा अगोदर त्या जीवाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो आणि मग नंतर जीवाला जन्माला घालतो. बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. या ठिकाणी देव सर्वांचं भरण पोषण करतोय. पोषवतो जगाशी एकलाची, सर्वांचं भरण पोषण करणारा तो परमात्मा आहे. पण मला असं वाटतं नारदजी, तुम्ही नक्की डुप्लिकेट नारद आहात. कोण म्हणतंय? ध्रुव बाळ म्हणतोय, मला वाटतं नक्की तुम्ही डुप्लिकेट नारद आहात. कारण का? मी असं ऐकलंय, नारद ज्याला भेटतात ना त्याला नारद देवाची भेट घालून देतात. तुम्ही असे कसे नारद आहेत की देवा वाचून मला घरी जायला सांगता? नक्की तुम्ही डुप्लिकेट नारद आहात. नारदजी म्हटले, ध्रुवा, मी तुझी परीक्षा घेत होतो. खरंच तू देवाची प्राप्ती करून घेण्याच्या योग्यतेचा आहेस का नाही ही परीक्षा घेत होतो. पण परीक्षेमध्ये तू पास झालास, पण गुरुमंत्र घेतलास की नाही सांग ना. तेवढ्यामध्ये नारदाने ध्रुव बाळाने हात जोडले, नारदाला सांगितलं, नारदजी, तुमच्यापेक्षा मोठा गुरु मला कोण भेटणार आहे? तुम्हीच माझे गुरु आहेत. आणि मग नारदाने गुरुमंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वादशाक्षरी मंत्र जन्म दिला. हा भागवताचा सिद्ध मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप कर. या मंत्राचा जप केल्यानंतर तुला परमात्म्याची प्राप्ती होईल असं सांगितलं. ध्रुव बाळ मधुवनामध्ये नारदाच्या आज्ञेने निघाले. मधुवनामध्ये गेल्यानंतर तपश्चर्या करायला सुरुवात केली. ध्रुवाच्या भक्तीचा पहिला महिना सुरू झाला. पहिल्या महिन्यामध्ये ध्रुव बाळ 3 दिवस काहीच खात नाही. 3 दिवसानंतर एकदा कवटाचे आणि बोराचे फळ खातात. त्रिरात्रांते 3 दिवसाच्या नंतर कवट आणि बोराचे फळ खायचे. कवट आणि बोरं खायचे. आता सध्या कवटाचं बोराचं सीजन आहे का नाही? म्हणजे याच टायमाला ध्रुव बाळ तपश्चर्या करायला गेला होता आहे का नाही? कवटाचे आणि बोराचे फळं खायचे आणि 3 दिवस भजन करायचं, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्याच्यानंतर ध्रुव बाळाच्या भक्तीचा दुसरा महिना सुरू झाला. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवस ध्रुव बाळ काहीच खात नाही. 6व्या दिवशी एकदा त्या ठिकाणी ध्रुव बाळ झाडाचे गळून पडलेले पान खातो. काय खातो? झाडाचे गळून पडलेले. झाडाचं पान तोडायचं नाही. गळून जे पडलेलं पान आहे तेवढं पान खायचं आणि पुन्हा 6 दिवस झाडाचं पान सुद्धा खायचं. 6 दिवस अखंड भजन करायचं. ज्यावेळेला ध्रुवाच्या भक्तीचा 3रा महिना सुरू झाला ना, तिसऱ्या महिन्यामध्ये ध्रुव बाळ 9 दिवस काहीच खात नाही. 9वे दिने हे 9व्या दिवशी ध्रुव बाळाने एकदा पाणी प्यायचं. 9व्या दिवशी एकदा पाणी पिलं की 9 दिवस पुन्हा पाणी सुद्धा प्यायचं नाही. 9 दिवस भागवत कथा ऐकायची. बरोबर आहे ना? भजन करायचं, जप करायचा मधुवनात. ऐका, 9 दिवस त्या ठिकाणी भजन करायचा. ध्रुव बाळ भजन करायचा. 9व्या दिवशी पाणी प्यायचं. पुन्हा 9 दिवस त्या ठिकाणी चालू आहे भजन. देवाचं भजन चालू आहे, नामस्मरण चालू आहे. ज्यावेळेला ध्रुवाच्या भक्तीचा 4था महिना सुरू झाला ना, 4थ्या महिन्यामध्ये ध्रुव बाळ 12 दिवस काहीच खात नाही. 12व्या दिवशी एकदा फक्त श्वास घ्यायचा. 12व्या दिवशी आणि 12व्या दिवशी एकदा श्वास घेतल्याच्या नंतर पुन्हा 12 दिवस श्वास सुद्धा घ्यायचा. जमल का आपल्याला? जमल का आपल्याला? 3 तासाच्या कथेमध्ये आपल्याला 56 आसनं बदलावे लागतात. 3 तासाच्या कथेमध्ये पाणी प्यावं लागतं. हे सगळं आपल्याला करावं लागतं, कारण आपल्याला शरीर साथ देत नाही. कारण ध्रुवाची भक्ती तेवढी श्रेष्ठ आहे. 12 दिवस ध्रुव बाळ काहीच खात नाही. एकदा श्वास घेतो 12व्या दिवशी, पुन्हा 12 दिवस श्वास घ्यायचा नाही. आणि ज्यावेळेला ध्रुवाच्या भक्तीचा 6वा महिना सुरू झाला ना, त्यावेळेला ध्रुव बाळाने त्या ठिकाणी श्वासावरती विजय प्राप्त केला. सर्वांना त्रास होऊ लागला. सर्व देवता भगवंताला प्रार्थना करू लागले, भगवान आता आम्हाला वाचवा. आणि भगवंताने मग सांगितलं, आता माझा भक्त खूप मोठी भक्ती करतोय आणि त्या भक्ताला मला भेट देण्याकरता गेलं पाहिजे. बरेचसे लोक म्हणतात देव येत नाही.
देव येत नाही. अरे कोण म्हणलं देव येत नाही? देव येतो, पण देव येण्याकरता काय केलं पाहिजे? कौन कहता है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं, नारायणं जानकी वल्लभं. सर्वांनी बोलायचे भजन. केशवं कृष्ण दामोदरम्, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं. कौन कहता है भगवान आते नहीं, कौन कहता है भगवान आते नहीं, ध्रुव के जैसे बुलाते नहीं. तुम ध्रुव के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं. कोण म्हणतो तो परमात्मा येत नाही? तो परमात्मा येतो. तो परमात्मा कोण म्हणा नाचत नाही, पण गुपी सारखं कोणी त्याला नाचवत नाही. कोण म्हणतो तो परमात्मा जेवण करत नाही, नामदेव तर कोई खिलाता नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं, कौन कहता है भगवान आते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, सर्वांनी म्हणायचे, सर्वांनी. केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं. कोण म्हणतं परमात्मा येत नाही? परमात्मा आपण बोलवलं प्रेमाने तर तो येतो. अरे कोण म्हणतो तो परमात्मा खात नाही? खातो, पण शबरी सारखं त्याला खाऊ घालणारा पाहिजे ना. बोरे खाय बिल्लनीची, ऐका नाही, शबरीची बोरं त्या परमात्म्याने खाऊ घातले तर खाल्ले. अरे तो परमात्मा खातो. कोण म्हणलं परमात्मा येत नाही? कोण म्हणतं परमात्मा त्या ठिकाणी खात नाही? तो परमात्मा सर्व काही करतो, पण तेवढं करण्याकरता आपल्या अंतःकरणात तेवढं प्रेम पाहिजे ना. आपण तेवढं भजन केलं पाहिजे ना. कौन कहता है भगवान सोते नहीं, कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं. गोपाल कृष्ण भगवान की. ऐकताय ना तुम्ही सगळेजण?
कोण म्हणलं परमात्मा येत नाही, येतो, पण त्याला तसा प्रेमाने बोलवणारा माणूस पाहिजे ना. हॅलो. द्रौपदीने त्या Repeat ठिकाणी आणि प्रेमाने repeat. बोलवलं तर भगवान परमात्मा येतो. हा ना, जास्त रिपीट. हॅलो. 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 नाही त्याचं तुम्हाला आवाज व्यवस्थित येतो ना? आज थोडी लाईट नसल्यामुळे थोडंसं अडचण आहे. तुम्ही समजून घ्या, तुम्ही लक्ष देऊन ऐका. आम्ही सांगू, पण तुम्ही या लक्ष देऊन ऐकलं तर कथा समजेल. नाही तर काय नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असं होऊ नये. अर्थात तुम्ही आई वडिला सन्मान आहेत, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुमचं आई वडिलाचं प्रेम माझ्यावरती राहू द्या आणि लक्ष देऊन ऐका. ना तरी बालक बोबडा बोली या पद्धतीने तुम्ही लक्ष देऊन ऐका. सर्वांगाचे कान करून ऐका. परीक्षिती राजाला शुकाचार्य महाराज त्या ठिकाणी गोड अशी कथा सांगत आहेत. आणि ती कथा ऐकत असताना ध्रुव बाळ त्या ठिकाणी आता भगवंताला बोलवतोय, म्हणून ध्रुव बाळाला वैकुंठाची सत्ता सोडावी लागते आणि अगदी 5-6 वर्षाच्या ध्रुव बाळाला भेट देण्याकरता मधुवनामध्ये यावं लागतंय. मधुवनामध्ये ध्रुव बाळा भेटण्याकरता परमात्मा येतो. परमात्मा आल्यानंतर मधुवनामध्ये ध्रुव बाळाला दर्शन देतो. दर्शन दिल्यानंतर ध्रुव बाळ आता काहीतरी मागणार आहे, मागायचं आहे. अरे मागण्यासारखी ध्रुव बाळ आलाय ना माझ्याकडं, मागण्यासाठी माझी तपश्चर्या केली ना ध्रुव बाळाने. म्हणून त्यावेळेला ध्रुव बाळाला भगवान परमात्मा म्हणताय, ध्रुवा माग तू काय मागायचे तर. पण ध्रुव बाळ काहीच बोलत नाहीत. का? त्याचं कारण ध्रुव बाळ काही मागायची अपेक्षाच जीवनात राहिली नाही ध्रुव बाळाला. एकदा देवाची प्राप्ती झाली की आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सुख, दुसरं सांसारिक सुख आवडत नाही. देवाची प्राप्ती झाली, उच्चतम सुख प्राप्त झाल्यावर लहान सुख आपल्याला आवडेल का? लहान सुख आवडेल का? आवडणार नाही. म्हणून एक लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये परमार्थ सफल व्हावा असं वाटत असेल ना, तर त्या ठिकाणी आपण परमात्म्याला पाहिलं पाहिजे. तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, त्या परमात्म्याला पाहिलं ना, मग आपल्या जीवनाची सार्थकता होत असते. आणि म्हणून या ठिकाणी परमात्म्याला पाहिला, आनंद वाटला. माग दुर्वा काहीतरी नाही, मला काही मागायची इच्छा नाही. दुर्वाबाळ काही बोलत नाही. लक्षात आलं भगवंताच्या, जोपर्यंत भगवंताची कृपा जीवावरती होत नाही ना, तोपर्यंत जीवाला बोलता येत नाही. एकदा भगवंताची कृपा झाली जीवावरती की मग मात्र तो मुका माणूस असला तरी तो बोलायला लागतो. मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम यत कृपा तम मंदे परमानंद माधवम. एकदा भगवंताची कृपा झाली ना, मुका माणूस सुद्धा बोलू शकतो. पागळा माणूस पर्वताचं उल्लंघन करू शकतो. भगवंताने पाहिलं ध्रुव बाळावरती आपली कृपा झाल्याशिवाय ध्रुव बाळ काही ते बोलणार नाही. मग या ठिकाणी पस्पृश पालम कृपया कपोले, कपोल नावाचा शंख घेतला आणि ध्रुव बाळाच्या गालाला त्या कपोल शंखाचा स्पर्श केला. कपोल शंखाचा स्पर्श ध्रुव बाळाच्या गालाला झाला आणि तेवढ्या ध्रुव बाळाची सुप्त असलेली वाणी आता प्रवाहित झाली. यौंत प्रवेशम भवाच विमाम प्रसुप्ताम. ध्रुव बाळाने सांगितलं, भगवंता आतापर्यंत माझी वाणी सुप्त होती, झोपली होती. सुप्त म्हणजे झोपलेली आहे. माझी वाणी प्रवाहित नव्हती, मला बोलता येत नव्हतं. पण तुमच्या कपोल शंखाचा स्पर्श झाला आणि आता माझ्या वाणीला गती मिळाली. भगवान एक काम करा ना. या ठिकाणी आता भगवंताची स्तुती त्या ठिकाणी ध्रुव बाळ गाऊ लागला. आणि स्तुती गात असताना भगवंताने सांगितलं, ध्रुवा तू काहीतरी मागायला आला होता, माग ना. ध्रुव बाळने सांगितलं, मला आता काहीच मागायची इच्छा नाही. त्यावेळेला सांगितलं, अरे तू आपल्या वडिलाची मांडी बसण्यासाठी मागत होता ना, आपल्या वडिलाच्या मांडीवरती बसण्याचा अधिकार मागत होता. पण एक लक्षात ठेव, वडिलाच्या मांडीवरती बसण्याचा अधिकार तुला मिळाला नाही. सुरुचीच्या अपमानामुळे तुला या ठिकाणी ती मांडी मिळाली नाही. पण एक लक्षात ठेव, मी तुला सांगून जातो, एक काम कर, तू काही दिवस राज्य कर. राज्य केल्यानंतर तुला असं पद बसायला देणार आहे, ज्या ठिकाणी बसल्यानंतर तुला कुणी ओठ म्हणणार नाही. असं आढळपद तुला मी देणार आहे. पण ते आढळपद मिळण्याच्या अगोदर काही दिवस राज्य करायचं आहे. म्हणून भगवंताच्या कृपेने ध्रुव बाळ निघाल्यानंतर ध्रुव बाळ त्या ठिकाणी ज्या वेळेला येतो, त्यावेळेला 6 महिन्यामध्ये भगवंताची प्राप्ती आपल्या मुलाने करून घेतली. याचा पश्चाताप या ठिकाणी उत्तानपाद राजाला होतो. अरे एवढा 6 महिन्यामध्ये 5 वर्षाच्या मुलाने आपल्या मुलाला जे कळालं ते आपल्याला अजून कळालं नाही.
आपल्या मुलाला जे कळालं 5 वर्षामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घेतली, 80 वर्ष झालं तरी मी अजून देवाचं भजन करत नाही, पायी वाईट वाटू लागलं. काय करू मी आता? त्या उत्तानपाद राजाने आपल्या ध्रुव नावाच्या बाळाला राजगादीवरती बसवलं आणि ध्रुव बाळाला राजगादीवरती बसून आता हे भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, मला सुद्धा देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे. ध्रुव बाळाला जर भगवंताने तारला असेल तर मला सुद्धा तो परमात्मा का तारणार नाही? म्हणून त्या परमात्म्याला मला भेटायला जायचंय, भजन करायचंय. मधुवनात जाऊन पुन्हा भजन करू लागला उत्तानपाद राजा. ध्रुव बाळाने काही दिवस राज्य केलं आणि राज्य केल्यानंतर पुन्हा उत्कल नावाच्या मुलाला राजगादीवरती बसले. आढळपदाच्या ठिकाणी निघाल्याबरोबर मृत्यू नावाची देवता येते आणि मृत्यू नावाची देवता त्या ठिकाणी हात जोडून प्रार्थना करते ध्रुव बाळाला, ध्रुवा हा मृत्यू लोक आहे, मृत्यूचा स्वीकार कर. असं म्हटल्याबरोबर ध्रुव बाळाने सांगितलं डोकं खाली कर. आणि मग त्या मृत्यू नावाच्या देवाने डोकं खाली केलं, काळाने डोकं खाली केलं आणि काळाने डोकं खाली केल्याबरोबर ध्रुव बाळाने त्या काळाच्या मस्तकावरती पाय दिला आणि आरुढोहास्पदम ध्रुवम, आढळपदाच्या ठिकाणी ध्रुव बाळ जाऊन बसले. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, सगळ्या जगाला काळ खातो पण आम्ही मात्र संत त्या ठिकाणी काळाच्या माथ्यावरती पाय देतो. ही अधिकार ध्रुव बाळाचा आहे. उत्तानपाद राजाची कथा या ठिकाणी सांगितली. पुढे प्रियव्रताची कथा सांगतात. स्वयंभू मुनी आणि शत्रुपा राणी यांचा दुसरा मुलगा आहे प्रियव्रत. कोणता मुलगा? प्रियव्रत. त्या प्रियव्रताच्या वंशामध्ये अनेक मुलं होतात. त्याच्यामध्ये त्या वंशामध्ये पुढे वृषभदेवाचा भगवंताचा एक अवतार होतो. त्याच वंशामध्ये प्रियव्रताच्या वृषभदेव एक भगवंताचा अवतार आहे 24 अवतारापैकी. वृषभदेवाच्या जीवनामध्ये मुलं आहेत. त्या मुलांना उपदेश केला. 9 मुलांना त्या ठिकाणी उपदेश केला, अरे ज्याला राजगादीवरती बसायचं त्यांनी आपलं नाव सुचवा. परंतु त्या 9 मुलं रात्रीच उठून निघून गेले. अरे ज्या अर्थी आपले बाबा या राजगादीचा त्याग करतात त्या अर्थी नक्की राजगादी बसल्यानंतर दुःख असलं पाहिजे. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. यातना होतात, मोठं पद मिळालं की यातना होतात. म्हणून बघा, म्हणून महाराज म्हणतात आम्हाला मोठं व्हायचं नाही, मला लहान व्हायचं. लहान झालं पाहिजे ना. जो लहान होतो त्याला लाभ मिळतो. मला खरं सांगा, उचलून कोणाला घेता तो? तुम्ही जर समजा रस्त्याने चालले, एक लहान लेकरू दिसलं आणि एक मोठं लेकरू दिसलं तर त्या लेकरापैकी कोणत्या लेकराला उचलून घेतात माणसं? लहान लेकराला. आणि मोठ्याला काय सांगतात? काम सांगतात हे का नाही? मोठ्याला म्हणतात जा दुकानावरून साखर आण, पाहुणे आलेत घरी. मोठ्याला काम आणि लहानाला उचलून घेऊन त्याला त्या ठिकाणी खाऊ दिला जातो. अर्थात म्हणून लहान झालं पाहिजे ना माणसाने, मोठं व्हायचं नाही. मोठं झाल्यानंतर त्रास होतोय ना. म्हणून या ठिकाणी विचार केला, पदावरती बसलं तर अहंकार होईल, पदावरती बसलं तर आम्हाला दुःख भोगावं लागेल. म्हणून आम्हाला दुःख भोगायचं नाही, आम्हाला सुख भोगायचं आहे. ज्या वडिलांनी जे भजन केलं, वडील सुद्धा राज्याचा त्याग करतात ना, त्याच राज्याचा स्वीकार आम्हाला करायचं नाही. 9 मुलं रात्रीच उठून निघून गेले. ते नवयोगेश्वर झाले. कवी आत्री पिपलायन ही त्यांची नावं आहेत. पुढे भरत नावाचा मुलगा लहान होता. लहान असल्यामुळे त्याला माहीत नव्हतं आप काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, सार काय आसार काय याचा विचार करण्याची क्षमता वय कमी असल्यामुळे नव्हती. भरत नावाचा मुलगा घरी थांबला. भरताला राजगादीवर ते वृषभदेवाने बसवलं आणि वृषभदेव एका जंगलामध्ये जाऊन बसले. मला लोकांचा संपर्क नकोय, आता मला माझ्या आत्मचिंतन करायचंय, मला आत्मचिंतन करायचंय. वृषभदेव एका जंगलात जाऊन बसले. पण एखाद्या माणसाला माहीत झालं ना, त्या जंगलातले बाबा चांगलं भविष्य सांगतात. लोकांची गर्दी तिकडे होते. कुठेही जाऊन बसू त्या बाबा लगेच म्हणतात बाबा बाबा आमचा हात बघा, बाबा आमचं भविष्य सांगा, बाबा आमचं भविष्य सांगा, असं लगेच सांगतात आहे का नाही. आणि भविष्य हात कोणालाही दाखवू जाऊ नका. कोणालाही, फक्त जे संत महात्मे त्यांनाच भविष्य कळतं, बाकी कोणाला काही कळत नाही. बाकी रस्त्याच्या कडेला आता कोणी पंचांग घेऊन बसले, पोपट लगेच पाळतात, पोपटा सांग भविष्य. आता पोपटाला कळत असतं, हे कशाला रस्त्यावर येऊन बसलात असला. पोपटाचं भविष्य या ठिकाणी ऐका. एक बाई एका महाराजाकडे जाते आणि म्हणते महाराज माझ्या मुलाचं भविष्य सांगा, माझ्या मुलाचं भविष्य सांगा. महाराज म्हटले बाई उद्या या. नाही नाही महाराज आजच सांगा. नाही नाही म्हटलं आजच, नाही नाही आज वेळ नाही म्हटले, उद्याच त्याला सांगा. आणि उद्या येताना काय करा, त्या मुलाची जन्मपत्रिका आणा, जन्मपत्रिका आणा. उद्या ती त्या मावशी जन्मपत्रिका त्या मुलाला घेऊन निघाल्या, मुलाला घेऊन आल्या. महाराजाला म्हटलं महाराज सांगा ना भविष्य. ते म्हटले मावशी पत्रिका आणली का? त्याची पत्रिका
जन्मपत्रिका आणली का मुलाची? हो म्हटली, हे काय जन्मपत्रिका? घ्या म्हटले पत्रिका. पत्रिका घेतली, बाबाने बघितली, महाराजांनी. महाराज म्हटले, मावशी तुमच्या मालकाचं नाव रामदास आहे. मावशी म्हटलं, काय कळतंय बाबाला? लय कळत आहे. हा, रामदास आहे. हा, तुम्हाला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. वा 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 म्हटलं, मग तर पायच धरले बाबाची. लयच कळायला लागलं म्हटले बाबाला. आणि ते बाबा म्हटले, मावशी तुम्ही काल राशन दुकानातून 20 किलो तांदूळ आणि 25 किलो गहू आणले. मग तर त्या बाईने पाय धरले. आता म्हणले, पाय सोडित नाही तुमचे. आणि मग म्हटले, बाबा माझी मुलं तुम्हाला कळाले ठीक आहे, माझ्या मालकाचं नाव कळालं ठीक आहे, पण मी गहून तांदूळ राशन दुकानातून आणलेले कसं काय तुम्हाला कळालं? ते बाबा म्हटले, मावशी मी तुम्हाला काल जन्मपत्रिका आणायला सांगितली मुलाची, तुम्ही राशन कार्डाची झेरॉक्स आणली. आता राशन कार्ड झेरॉक्स आणलं, त्याच्या हेच निघालं गहून तांदूळ, त्याच्यावर काय येणार आहे दुसरं? अर्थात या ठिकाणी भविष्य कोणाला विचारत जाऊ नका. भविष्य विचारत असताना तुम्ही संतांचं दर्शन घ्या, संतांचं मार्गदर्शन घेत जा, कोणालाही हात दाखवतो नका. ऐका, या ठिकाणी मधून थोडी फवारणी करावी लागते, तेव्हा जरा मोकळं होतं वातावरण, नाही तर मवा पडल्यावर मग जरा जड जात आहे. अर्थात या ठिकाणी सुंदर प्रकारचं चरित्र या ठिकाणी सांगितलं जातं. ध्रुव बाळ त्या ठिकाणी आळ्यापिताच्या ठिकाणी जातो. इकडं भरताचं चरित्र आपल्याला ऐकायचंय. भरत नावाचा मुलगा त्या ठिकाणी आता घरी आहे. भरत नावाचा मुलगा त्या ठिकाणी राजगादीवरती बसवला. वृषभदेव जंगलात जातात, भजन करतात, पण वृषभदेव त्या ठिकाणी भजनामध्ये मग्न झाले. इकडे भरताने राज्य केलं. भरताने आता लग्न झालं, मुलं झाले, परिवार आहे, अतिशय चांगलं मनासारखं राज्य. भरताच्या राज्याचा विचार केला तर वेळ कमी असल्यामुळे आपल्याला शॉर्टकट मध्ये सांगायचं आहे. काय सांगायचं आहे का? आज आपल्याला कृष्ण जन्मापर्यंत जायचंय. आज कृष्ण परमात्म्याचा जन्म आपल्या कथेमध्ये होणार आहे. ऐका, भारताच्या राज्यामध्ये काय काय होतं? अतिशय सुंदर प्रकारचं वातावरण होतं. काय वातावरण होतं? 18 भार वनस्पती होत्या. वनस्पती, सगळ्या प्रकारच्या वनस्पती भारताच्या राज्यामध्ये होत्या आणि त्या 12ही महिने फळं द्यायच्या. 12ही महिने फळं देणाऱ्या वनस्पती होत्या. भारताच्या राज्यामध्ये 4 प्रकारचं पाणी 12 महिने वाहत होतं. 22 त्या पोकर्णी नदी गंगा वाहते. 12 महिने खडखड खडखड पाणी वाहतंय. अतिशय सुंदर प्रकारचं वर्णन केलंय. 12 महिने पाणी वाहतंय. आणि 12 महिने पाणी भारताच्या राज्यामध्ये वाहतंय. आपला जन्म असा सुयोगाने झालाय की आपल्याला पावसाळ्यात सुद्धा नद्या कोरड्या पड राहतात. यावर्षी बरं झालं पाऊस पडा चांगला, नाहीतर पावसात पाण्याचा लय अवघड. आता किती दिवसाला पाणी येते आपल्याकडे? 12 दिवसाला. एक वेळेस तर एक महिन्याला आलता आहे की नाही? उन्हाळ्यामध्ये महिना पाणी येत नाही. आपला जन्म असा झाला, दुष्काळ पडू लागला. ऐकतात या ठिकाणी भगवंताच्या भारताच्या राज्यामध्ये या ठिकाणी झालं. भारताच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी 12 महिने नद्या वाहतात. फुल पाणी आहे भारताच्या राज्यामध्ये. 4 प्रकारचं पाणी आहे. 22 त्या पोखर नदी गंगा वाहते. आणि ज्या घरी कुळस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, भारताच्या घरामध्ये कुलवाण स्त्री आहेत. राज्य, राणी व राज्य आहे, संपत्ती आहे, वैभव आहे, नौकर चाकर आहे, घरामध्ये सगळं काही भरपूर आहे. अतिशय चांगलं वातावरण आहे. सगळं मनासारखं वातावरण आहे. आता घरामध्ये जर सगळं मनासारखं वातावरण असलं तर परमार्थ करा वाटेल का माणसाला? परमार्थ करा वाटेल का? मनासारख्या सुना आहेत, मनासारखे मुलं आहेत, मनासारखे नातू आहेत, घरात सगळं भरपूर आहे. चहा म्हणल्याबरोबर सुनबाई चहा आणून देते. जेवण म्हणल्याबरोबर सुनबाई जेवण आणून देते. सगळं अतिशय जाग्यावर आहे. असं असल्यावर माणसाला भजन करा वाटेल का? सगळं सुख असल्यावर भजन करायची इच्छा नाही होणार ना. सुखामध्ये सगळे विसरून जातात माणसं देवाला. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करही ना कोय. सुखामध्ये कोण देवाचं भजन करताय? दुःखामध्ये सगळेच भजन करतात. पण मला सांगा, सुखामध्ये जे भजन करतात ना ते खरे भक्त आहे. म्हणून एवढं सगळं सुख आपल्याकडे असावं, सगळं काही मनासारखं असावं आणि नंतर भजन करावं, याला म्हणतात खरा परमार्थ. आणि हा परमार्थ आपल्या या परिसरामध्ये चालू आहे. बघा, संत गजानन महाराजांच्या दरबारामध्ये, इथं परिसरामध्ये सगळे भाविक, अतिशय मनासारखं वातावरण सगळं आहे. परमार्थ करण्याची सद्बुद्धी तरी सुद्धा होते. आज या ठिकाणी भागवत कथा ऐकायला आपण सर्वजण येतात ना. आणि मग त्या ठिकाणी भरताने ते सगळं राज्य सोडलं. सगळं राज्य सोडून भरत नावाचा राजा त्या ठिकाणी जंगलामध्ये गेला. मुलाला राजगादीवरती बसवलं ना. आता मला भजन करायचंय, माझ्या वडिलाला
भजन केलंय, माझ्या भावानी भजन केलंय, आता मला सुद्धा भजन करायला जायचंय ना, म्हणून भजन करायला गेलं पाहिजे. म्हणून भजन करण्याकरता भरत नावाचा राजा जातो आणि भरत नावाचा राजा गंडकी नदीच्या किनाऱ्यावरती एक झोपडी बांधतो. राजमहल सोडून दिला राजाने, वैभव सोडून दिलं, आणि हे वैभव सगळं नाशवर आहे, ते सगळं सोडून दिलं आणि एका गंडकी नदीच्या किनाऱ्यावरती त्या ठिकाणी एक सुंदर प्रकारची कुटिया तयार केली. त्या कुटियामध्ये बसायचा भरत नावाचा राजा चिंतन करायचा. चिंतन करता करता त्या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारचं चिंतन भरत नावाचा राजा करू लागला. एक दिवस नदीमध्ये स्नान करत होता, सूर्याला अर्घ्य देत होता. तेवढ्यामध्ये एक हरणी पाणी पिण्याकरता येते. हरणी पाणी पित असताना, हरणी भित्रा प्राणी आहे, पाणी पित असताना एका वाघाची डरकाळी हरणीच्या कानावरती पडली आणि डरकाळी कानावरती पडल्याबरोबर हरणी त्या नदीतून पलकड उडी मारण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यामध्ये त्या हरणीचा गर्भ त्या पाण्यामध्ये पडला. हरणी पलकडच्या काठाला जाऊन मरून पडलेली आहे, मरण पावते. एकतर वाघाची भीती, दुसरं म्हणजे प्रसव काळच्या वेदना. हरणी गतप्राण झाली. त्या हरणीचं पाडस त्या ठिकाणी पडलेलं आहे. हरणीचं पाडस त्या ठिकाणी आता तिथं असताना ते वाहत वाहत पाण्यामध्ये चाललंय. भरताने ते उचललं पाडस उचलून ते साफ केलं, स्वच्छ केलं, त्या पाडसाची थंडी दूर केली. सुखाचार्य परीक्षित राजाला सांगतात, राजा, भरताची काहीच चूक झाली नाही, भरताने सगळं योग्य केलं. जो बुडायला लागला त्याला वाचवणं हा साधूचा स्वभाव आहे, कळलं मला. पण भरताने एक काम करायला पाहिजे होतं, त्या पाडसाला त्या ठिकाणी एखादा हरणाचा कळप पाहून त्या पाडसाला हरणाच्या कळपात सोडायला पाहिजे होतं. पण भरताने काय केलं, भरताने त्या ठिकाणी एक काम केलं, ते पाडस आपल्या झोपडीत आणलं. आता भरता पाडसाला झोपडीत आणल्यानंतर आता भरताचा वेळ त्या हरणाच्या सेवेमध्ये जाऊ लागला. कवळी कवळी पानं तोडून आणायची, ती कवळी पानं तोडून आणून त्या ठिकाणी भरताने त्या ठिकाणी काय करायचं तर त्या पाडसाला खाण्याकरता द्यायचे. भगवंताचं भजन कमी व्हावं लागलं. माळ घेतली आणि भजन करायला सुरुवात केल्याबरोबर त्या ठिकाणी पाडसाने यावं आणि पाडसाने त्या ठिकाणी भरताच्या मांडीवरती बसावं. मांडीवरती बसलं की भरताने माळ असे खाली टाकून द्यावी. त्या पाडसाच्या पाठीवर हात फिरावा आणि मनात विचार करावा, अरे काय पाडस माझ्यावरती प्रेम करतं, काय पाडस माझ्यावरती प्रेम करतं. स्वतःच्या मुलाला सोडून दिलं, स्वतःच्या पत्नीला सोडून दिलं, घरदार सोडलं आणि एका पाडसावरती भरत नावाचा राजा प्रेम करू लागला. पाडसावरती प्रेम करू लागला. एवढं प्रेम केलं, शेवटी वृद्धापकाळ आला आणि वृद्धापकाळामध्ये विचार करू लागला, हरणाचं कसं होईल. काय विचार करू लागला, हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल म्हणता म्हणता मरणाचं कसं होईल हे भरत नावाचा राजा विसरून गेला. मरणाचं कसं होईल विसरून गेला. शास्त्र सांगतं बघा, माणसाने दोन गोष्टी कधी विसरायच्या नाहीत. दो बातों को याद रख जो चाहे निज कल्याण. ज्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटतंय ना, त्याने दोन गोष्टी कधी विसरायच्या नाहीत. एक गोष्ट म्हणजे आपलं मरण कधी माणसाने विसरायचं नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या परमात्म्याला कधी विसरायचं नाही. या दोनही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्या परमात्म्याला कधी विसरायचं नाही आणि आपण ते आपलं मरण कधी विसरायचं नाही. प्रत्येक माणसाला असं वाटतं मी कधी मरणार नाही, मी कधी मरणार नाही, आपला कधी मरण येणार नाही. पण कधी कोणाला मरण येईल सांगता येणार नाही. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, 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 पिंजरा खाली. ओ तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. 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 पिंजरा खाली, पिंजरा खाली,
आपण किती कमवा, किती कमवा, आपण किती कमवलं तरी एक दिवस आपला पिंजरा खाली राहणार आहे, पिंजरा खाली राहणार आहे. ऐका महाराज, आम्ही 5 बंगले बांधले, 5 पोराला 5 बंगले बांधून दिले, 5 पोराला 5 बंगले बांधून दिले, तरी पिंजरा खाली आहे. महाराज, आम्ही आमच्या मुलाकरता 10 एकर जमीन घेऊन ठेवली, तरी सुद्धा पिंजरा खाली आहे. एक दिवस जायचंय आपल्याला हे सगळं सोडून, लक्षात ठेवा. पण माणसं काही धरून बसतात काही गोष्टी. बरं, एक जण असा डोक्याला हात लावून बसला होता, डोक्याला हात लावून बसला होता. विचारलं त्याच्या मित्राने, का रे, का डोक्याला हात लावलं, तुझी तब्येत बरी नाही का? म्हटलं तसं काही नाही. तुझं काय डोकं दुखतं का? म्हणलं तसं काही नाही. नातेवाईकात कुणी गेलं का? म्हणलं तसंही काही नाही. अरे मग डोक्याला हात लावून का बसला? तो म्हटला, काय सांगू, म्हटला मी एवढं कमवून ठेवलंय, 10 पिढ्या बसून खातील एवढं मी कमवून ठेवलंय. इथून पुढं 10 पिढ्यांनी काहीच काम नाही केलं तरी त्यांना पुरण एवढं कमवून ठेवलंय. पण 11व्या पिढीचं काय? आता 11व्या पिढीचा जर हा विचार करत असेल तर मला सांगा, कधी कसं जमेल, आहे का नाही? कधी भजन करणार तो? म्हणून लक्षात ठेवा, कितीही कमवलं तरी एक दिवस आपल्याला सोडून जायचंय. मोठमोठे सोडून गेले. विमान दुर्घटनेमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री होते. सामान्य पद होतं का? काय कमी होतो? सत्ता होती, पैसा होता, सगळं होतं, पण मृत्यू आला ना, तो कुणाला चुकवता येत नाही. म्हणून कधी संपत्तीचा गर्व करायचा नाही आणि कधी कुठल्या संपत्तीची अपेक्षा करायची नाही. जे मिळालंय त्याच्यात समाधान माना आणि आहे त्यात समाधान मानून परमार्थ करा, तर आपलं जीवन सुखी आहे. जोरात वाजवा. हा, असं असं टाळ्या वाजवायला टोल नका नाही ना आपल्याकडं, मोकळ्या मनानं वाजवत. अर्थात कथेमध्ये कीर्तनामध्ये प्रसन्न होऊन कथा ऐकली पाहिजे ना, ऐका नाही? कथेमध्ये कीर्तनामध्ये प्रसन्न होऊन ऐकलं पाहिजे. एक जण माझ्या कथेमध्ये असा पोर चेहरा पाडून बसला होता. विचारलं, का रे बाबा, तू का एवढा नाराज आहे, का नाराज आहे? ते म्हटलं, माझ्यावर कर्ज आहे. आता तुझ्यावर कर्ज आहे, मग मी फेडू का तुझं कर्ज आता? आणि कर्ज होऊ द्या, कर्ज झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही. कथा कीर्तन ऐकायला मस्त जायचं. हो द्या कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. माझ्यावर आहे म्हणून सांगायला लागलो. अर्थात या ठिकाणी असं आहे, कथा ऐकताना त्या ठिकाणी सांगितलं जातं, भरताचं मन त्या ठिकाणी हरणामध्ये गुंतू लागलं. भरत त्या ठिकाणी विचार करू लागला, हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल. अरे मरणाचं कसं होईल विसरून गेला. आपलं सुद्धा तेच व्हायला लागलंय. महाराज, मुलीचं लग्न झालं का मी दिंडीत यायला मोकळं झालो. मुलीचं लग्न झाल्यावर पुन्हा होते का मोकळं? कधीच नाही. म्हणून एक एक गोष्ट माणूस सांगतोय, आता एवढं केलं की पूर्ण झालं, तेवढं केलं की पूर्ण झालं. भरताने त्या ठिकाणी परिवार सोडला, घरदार सोडलं. मला आता परमार्थ करायचा आहे, मला माझ्या जीवनाचा उद्धार करायचा आहे. पण भरताने त्या ठिकाणी सगळं सोडलं, पण एका हरणाची अपेक्षा नाही सोडली. हरणामध्ये मन गुंतलं. परिणाम हरणाचं चिंतन करू लागला. हरणाचं चिंतन करत करत असताना, हरणाचं चिंतन करता करता भरत नावाचा राजा गतप्राण झाला. हरणाचं चिंतन करता करता हा भरत नावाचा राजा गतप्राण झाला. परिणाम काय झाला? राजा हरिणी गर्भी गेला, जड भरत 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 राजा हरिणी गर्भी गेला. जय हो. जड भरत राजा हरिणी गर्भी गेला, ज्यांच्या पाट्या त्यांनी म्हणायचं, राजा हरिणी गर्भी गेला, जड भरत राजा हरिणी गर्भी गेला. झाला तो घातला वासनी, झाला तो घातला वासनी, हरिमुखी गाता हर भरी
परी तुका आणि मोठी आधार परी तुका. भरताने हरणाचं चिंतन केलं. हरणाचं चिंतन करता करता भरताने त्या ठिकाणी देहाचा त्याग केला. परिणाम त्या भरताला हरणाच्या जन्माला जावं लागलं. हरणाच्या जन्माला. कथा ऐकताना तुम्ही लक्ष देऊन, कथा लक्ष देऊन ऐका. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे बघा, ऐका. कथेमध्ये सांगितलं की भरताने हरणाचं चिंतन केलं म्हणून भरताला हरणाच्या जन्माला जावं लागलं. हरणाच्या जन्माला जावं लागलं. वासनेचा संग होई अंतकाळी, तरी तपोबळी जन्म, तरी तपोबळी असला, केवढाही मोठा महात्मा असला तरी सुद्धा त्याला वासना शिल्लक राहिलं की जन्म घ्यावा लागतो. म्हणून या ठिकाणी हरणाचं चिंतन केलं म्हणून भरताला हरण व्हावं लागलं. ही कथा मी एकदा त्या नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यात सांगत होतो. त्या पारनेर तालुक्यामध्ये कथा संपल्यानंतर एक साहेब माझ्याजवळ आले आणि ते मला म्हटले, महाराज तुम्ही आज भरताची कथा सांगितली, आम्हाला आवडली. म्हटलं ठीक आहे. म्हणले भरत हरणाचं चिंतन करून मरण पावला आणि त्याला हरण व्हावं लागलं, हे ऐकलं म्हणले मी आज, म्हणून दुःख वाटलं. म्हटलं भरताला हरणाचा जन्म घ्यावा लागला आणि तुम्हाला दुःख होण्याचा काय संबंध आहे? तुमचं आणि त्यांचं काय नातं आहे काय? भरताचं तुमचं काय नातं, काय संबंध आहे? कशामुळे दुःख झालं? ते म्हटलं महाराज भरताने हरणाचं चिंतन केलं म्हणून त्याला हरणाच्या जन्माला जावं लागलं. म्हणलं तुम्हाला काय अडचण आहे? ते म्हटले महाराज आम्ही 50,000चं कुत्रं आणलंय जपानहून. अगोदर कुत्र्याला बिस्किट खाऊ घालतो, नंतर मी आंघोळ करतो, नंतर चहा पाणी. देवपूजा आमची नंतर असते, अगोदर आमची कुत्र्याची पूजा असते. कुत्र्याला बसायला गाडी महाराज, गादी बसायला. म्हटलं मग अडचण काय तुमची एक सांगा. म्हटले आम्ही जर असं कुत्र्याची आठवण करता करता मरण पावलं तर? म्हणलं नक्की कुत्र 50,000चं नाही 1,00,000चं कुत्र व्हावं लागेल, नक्की व्हावं लागेल कुत्र. हरणाचं चिंतन केल्यावर भरताला जर हरण व्हावं लागतंय तर कुत्र्याचं चिंतन केल्यावर कुत्र व्हावंच लागेल ना. अर्थात या ठिकाणी कोणी टाळू शकत नाही. वासना शिल्लक राहिली ना त्याला जन्म घ्यावा लागतो. भरताला जन्म त्या हरणाचा मिळाला. 4 वाजता हरणाचा जन्म घेतला आणि हरणाच्या जन्मात सुद्धा त्या ठिकाणी आठवण चालू आहे की मागच्या जन्मामध्ये काहीतरी वासना शिल्लक राहिली म्हणून मला जन्म घ्यावा लागला. हरणाचा जन्म संपला. पुन्हा ब्राह्मण कुळामध्ये त्या ठिकाणी जन्म झाला. तिथेही त्याचं नाव भरत ठेवण्यात आलं. भरत नाव ठेवलं. पण भरत नाव ठेवल्यानंतर त्या भरताचं नाव ठेवल्यानंतर ते ब्राह्मण कुळात असल्यामुळं वडिलांनी पाहिलं, भविष्य पाहिलं, याचा कपाळ पाहिलं, अरे मुलगा फार हुशार होणार आहे, हा ब्रह्मज्ञानी होईल, हा फार हुशार आहे, याचं भविष्य पाहिलं म्हणून त्याला गायत्री मंत्र शिकवला. बोलता येऊ लागलं की गायत्री मंत्र शिकवला. गायत्री मंत्र शिकवला. भरताने विचार केला एकदा हरणामध्ये अडकवलो, पुन्हा जन्म घ्यावा लागला. आता गायत्री मंत्र म्हणला, उद्या शांतीपाठ शिकवतील, पुन्हा विष्णू सहस्रनाम शिकवतील, जा म्हणतील तेवढी पूजा करून ये, पुन्हा मी संसारात अडकल. मला संसारात अडकायचं नाही. भरताने विचार केला. भरताला येत होता मंत्र पण व्यवस्थित म्हणून दाखवला नाही. अनेक वेळा समजून सांगितला भरताच्या वडिलाने, पण भरताने व्यवस्थित म्हणून दाखवला नाही गायत्री मंत्र. म्हणून त्या ठिकाणी त्या वडिलाला वाटलं, मला वाटलं हे मुलगा हुशार होईल, पण हे जडबुद्धीचा निघाला. काय निघाला? जडबुद्धीचा निघाला. म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? जड भरत. इथून पुढे जड भरत आहे. भरताच्या वडिलांनी ठेवलं जड भरत. जडबुद्धीचा. काय काय मुलाची बुद्धी जड असते, जड असते. किती जड असते? भरताने दाखवली माझी बुद्धी जड आहे, पण खरी बुद्धी जड नव्हती भरताची. पण काय काय मुलाची बुद्धी जड असते. इथं आमचे सर आहेत, शिक्षक आहेत बरं का. शाळेमध्ये काही काही विद्यार्थी असे ढ असतात, त्यांना कितीही शिकवा त्यांच्यात बदल होत नाही. एका शाळेमध्ये जुन्या काळामध्ये गुरुजींनी पसायदान शिकवलं आणि पसायदान शिकवल्यानंतर सगळे विद्यार्थी बरोबर म्हणायचे. जडबुद्धीबद्दल सांगतोय का? जडबुद्धीचा सगळे विद्यार्थी बरोबर म्हणायचे, पण एक जडबुद्धीचा विद्यार्थी होता. त्या सगळे विद्यार्थी म्हणायचे, बरोबर म्हणायचे, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, तथास्तु तथास्तु तथास्तु, बरोबर म्हणायचे सगळे. पण एक जडबुद्धीचा होता, तो म्हणायचा, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, तसाच तू तसाच तू. गुरुजी म्हटली, अरे बाबा तसाच तू नाही, तथाच तू. तो म्हटला, तेच म्हणतो गुरुजी, तसाच तू. गुरुजी म्हटले, बरोबर आहे, तसाच तू आणि तसाच मी. माझ्यासारखा गुरुजी तुझ्यासारखा शिष्य असल्यावर कल्याण झालं आहे की नाही. अर्थात या ठिकाणी सांगायचा विषय असा आहे, जड भरत नाव पडलं, जड बुद्धीचं आहे, जड भरत नाव पडलं. आणि जड भरत नाव पडल्यानंतर त्या भरताला त्या ठिकाणी आता घरामध्ये सगळेजण त्या ठिकाणी प्रेमाने सांभाळत होते. पण आई वडील वृद्ध झाल्यानंतर कोण कोणाचं असते?
बरं एक लक्षात घ्या, आई वडिलाला बी काहीतरी मुलगा काम करणारा म्हणा, काहीतरी करणारा आवडतो आहे का नाही? बरोबर आहे का नाही? बसून खाणारा मुलगा आवडतो का सांगा? बरं जाऊ द्या, बसून खाणारा बी नसू द्या. एक उदाहरण सांगतो चालता चालता, तुमच्या लक्षात आलं का तर बघा. एका आईला 2 मुलं आहेत. एका आईला 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा आहे. मोठा मुलगा असा सप्ताहामध्ये भजनाला आला आणि काकड्याला आल्यानंतर तो काकड्याला येऊन त्यांनी काकडा ऐकला आणि काकडा ऐकल्यावर त्याला अभंग पाठ करण्याची इच्छा झाली. अभंग पाठ करण्याची इच्छा झाल्यानंतर तो मुलगा आईकडे गेला. आईला म्हटलं, आई मला 100 रुपये दे. आई म्हटली, कशाला पाहिजे तर तुला 100 रुपये? तो म्हटला, दे ना ग आई, मला भजनी मालिका आणायची. भजनी मालिका मला काकडा पाठ करायचा आहे. काकडा मला आवडलाय, काकडा पाठ करायचा आहे, भजनी मालिका आणायची, दे ना 100 रुपये. चांगलं करायला लागला, भजनी मालिका आणायला लागलाय. हो, व्यसनापेक्षा चांगलं आहे ना, म्हणून 100 रुपये आईने काढले. आईने त्या मुलाला दिले. त्यांनी एका वारकऱ्याजवळ ते 100 रुपये दिले. 100 रुपये नेले. वारकरी 100 रुपये घेऊन जातो पंढरपूरहून. भजनी मालिका आणली, त्या मुलाला पाठ करण्याकरता दिली. आणि दररोज तो मुलगा 5 अभंग पाठ करायचा. किती अभंग? दररोज 5 अभंग पाठ करायचा. दररोज संध्याकाळी आईला म्हणायचा, आई चल घे माझे अभंग म्हणून. दररोज 5 अभंग म्हणून द्यायचा. आईला आनंद झाला. आणि एक दिवस त्याच आईचा दुसरा मुलगा आईकडे आला. आईला म्हटलं, आई चल मला 500 रुपये दे. 500 रुपये दे. 500 रुपये दे म्हटल्याबरोबर त्या आईने सांगितलं, काय करायचं तुला 500 रुपयाचं? आई तुला सांगितलं 500 रुपये दे, फक्त मला पैसे दे, बाकीचं विचारू नको. मग त्या आईने 500 रुपये दिले. तो मुलगा गेला आणि मुलगा गेल्यानंतर तो सकाळी 4 वाजता मंडीमध्ये गेला. 500 रुपयाचा त्यांनी भाजीपाला घेतला आणि आपल्या राजीव गांधी चौकात बसून विकला. 500 रुपयाचा भाजीपाला आणला आणि राजीव गांधी चौकामध्ये दिवसभर विकला. 500चे किती झाले? 500चे किती झाले? तुमचं गणित पक्क आहे, म्हणजे तुम्ही बरोबर विकलेला आहे, अर्थात घेतलेला असेल. ऐका, लक्षात ठेवा. हो, या ठिकाणी गणित पक्क आहे. 500 रुपयात शिल्लक राहिले. घरी आला. घरी आल्यानंतर आईला म्हटलं, घरी तुझे 500 आणि माझे 500. काय केलं तू? तो म्हटला, आई मी काय केलं, 500 रुपयाचा सकाळी जाऊन भाजीपाला घेतला मंडीतून आणि इथं आणून विकला. त्या 500चे राजीव गांधी चौकात विकल्यानंतर 1000 झाले. हे तुझे 500, हे माझे 500. दररोज तो मुलगा जायचा भाजी मंडीत, 500चा भाजीपाला घ्यायचा, 500चे 1000 करायचा, 500 आईला द्यायचा, 500 स्वतःकडे ठेवायचा, पुन्हा भाजीपाला घ्यायचा. असं करता करता बरेचसे दिवस त्यांनी काम केलं. आता मला खरं सांगा, खरं, आणि गजानन महाराजांच्या दरबारात तुम्ही बसलात, खरं सांगा, या 2 मुलापैकी आईला नेमकं कोणता मुलगा आवडत असेल? अभंग पाठ करणार आवडत असेल का दररोज 500 आणून देणार आवडत असेल? एक मत सांगा. 500 वाला. हा, पैसे पाहिजे आहे का नाही? अभंगाचं काय करायचं? म्हणून तर आमच्याकडे लोक येईनात, पोरं पाठविनात. पैसे कमवणार लागतं आहे का नाही? हो, खोडकर पोरगा असलं का लगेच महाराज म्हणतात, जा घेऊन आमचं हे पोरग तुमच्याकडं. त्यांना म्हटलं, किती पोरग आहेत? 2 पोरं आहेत. म्हटले, काय करता? दुसरं काय करताय? म्हटलं, ते महाराज ते ना, ते चांगलं आहे, ते पैसे कमीत आहे. म्हणलं, त्याला पाठवा. नाही ना म्हटलं, ते कामाचं आहे आमच्या, हे बिनकामाचं, हे काहीच काम करीत नाही, म्हणून तुमच्याकडे पाठवा ठरवले, बिगर कामाचं आमच्याकडं. अर्थात या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी आईला काहीतरी कमवणारा मुलगा पाहिजे, काहीतरी करणारा मुलगा पाहिजे ना. घरात काहीच करत नाही, भरत निस्ता बसून राहतो, डोळे झाकून भगवंताचं चिंतन करतोय, काहीच काम करीत नाही. शेवटी भावाने सुद्धा शेतामध्ये पिकाची राखणी करण्यासाठी भरताला पाठवलं. शेताची राखणी सुद्धा व्यवस्थित भरत करत नाही, तिथून हाकलून दिलं. जंगलात गेल्यानंतर रहुगण नाव एक काही देवीत त्याला नरबळी देण्याकरता नर शोधत आहेत. आणि ते नर शोधत असताना तेवढ्यामध्ये ते नर शोधू लागले. आणि शोधत असताना तेवढ्यामध्ये एक नर शोधायचा आहे, म्हणून भरताला पकडलं. चांगला धष्टपुष्ट आहे, देवीच्या समोर बळी द्यायचा आहे. पंचपक्वानाचं ताट वाढलं. भरताला माहिती आहे पंचपक्वान खाल्ले की आता मरण आहे, मृत्यू येणार आहे. पण भरताने आनंदाने ते पदार्थ खाल्ले आणि त्या ठिकाणी आता देवीच्या समोर बळी द्यायचं. देवीने विचार केला, एवढा मोठा महात्मा जर माझ्या समोर बळी दिला तर तो परमात्मा मला कधी क्षमा करणार नाही. भरत फार मोठा महात्मा आहे म्हणून वाचवलं. त्या देवीने प्रगट झाली, दैत्याचा संहार केला आणि भरताला वाचवलं. भरत पुढे गेले. रहुगण, सिंधुवीर देशाचा एक राजा रहुगण नावाचा आहे. सिंधुवीर देशाचा राजा रहुगण पालखीमध्ये बसून निघालेला आहे. पालखीचा एक भुई थकला, पालखी वाहणारा थकल्यानंतर त्या ठिकाणी पुढे जाऊ लागले. तो म्हणू लागला, महाराज मी आता पालखी वाहू शकत नाही.
भरताला पकडलं, त्याच्या खांद्यावरती पालखी दिली. पालखी दिल्यानंतर एखादा जीवजंतू आपल्या पायाखाली जाईल असं वाटलं. खाली पाहून चालायचे भरतजी, उडी मारायचे. रवगणाला त्रास होऊ लागला. रवगण म्हटलं, अरे नीट पालखी वाहना, पालखी जर व्यवस्थित वाहिली नाही तर तुला मी शिक्षा करील. मग आजपर्यंत भरताने आपल्या ज्ञानाचा परिचय कोणाला दिला नाही. आजपर्यंत आपल्या ज्ञानाचा परिचय भरताने कोणाला दिला नाही. पण आज मात्र रवगणाच्या उद्धाराकरता भरताला बोलावं लागतंय. भरताला आपल्या ज्ञानाचा परिचय द्यावा लागतो. का? कारण कलियुगामध्ये लोक म्हणतील, अरे भरतासारख्या महात्म्याने ज्या रवगणाची पालखी वाहिली, तो रवगण नावाचा राजा बद्ध कस करायला, तो मुक्त का नाही झाला. म्हणून त्याच्या उद्धाराकरता या ठिकाणी पालखी वाहिली जाते. आणि मग त्या रवगणाचा उद्धार केला. आणि उद्धार केल्यानंतर आता त्या ठिकाणी पुढे भरताच्या नावामुळे आपल्या देशाचं नाव भरत पडलं. इथं जसं कर्म माणूस करतो तसं त्याला फळ भोगावं लागतं. इथं चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ आहे स्वर्गाधिक लोकांची प्राप्ती, वाईट कर्म केलं तर नरकाची प्राप्ती आहे. मग त्या ठिकाणी नरक हा किंड देश विशेष हा, नरक काय देश आहे की गाव आहे म्हटले. या पृथ्वीच्या दक्षिण दिशेच्या भागाला 28 प्रकारचे नरक आहेत. इथं जर पाप कर्म केलं तर त्या जीवाला यमाचे दूत त्या नरकामध्ये टाकतात. महाराज, आमच्याकडून पाप घडलं असेल आणि आम्हाला जर नरकाची प्राप्ती होणार असेल, आम्हाला नरकात जायची इच्छा नाही, मग आम्ही काय केलं पाहिजे? त्याच्याकरता प्रायश्चित्त केलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. या ठिकाणी त्याच्याकरता आजामेळाची कथा सांगितली जाते. ती कथा आपल्याला पुढे ऐकायची आहे. पण कथा ऐकण्याच्या अगोदर 5 मिनिटं एकदा सर्वांना सुट्टी आहे. पाय मोकळा करून या, पाणी पिऊन या. सर्वांनी या ठिकाणी पुन्हा आपल्या जागेवरती येऊन बसा. 1-2 मिनिटं ऐका. आज या कथेला भेट देण्याकरता आमचे परमश्री परमादरणीय, ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे, असे आमच्या काटवाडा गावचे आमचे परमस्नेही आदरणीय ज्ञानदेव बाप्पू डाके यांची उपस्थिती आहे. बाप्पूंकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बाप्पूंनी या ठिकाणी चांगलं एक कार्य केलेलं आहे. मागच्या 5-6 महिन्यापूर्वी आपल्या आईवडिलांच्या 75वी निमित्त त्यांचा फार मोठा उत्सव त्या ठिकाणी केला. खरं तर आपल्या मुलाचा वाढदिवस आपण जोमात करतो, पण आईवडिलाची 75वी एकदम कशी करावी हे दाखवून देणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे डाके बापू आहेत. बापूंनी आईवडिलाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांचा फार मोठा सन्मान सोहळा केला. आणि म्हणून असे बापू आपल्या कथेला भेट देण्याकरता आलेत. बापूंना मनापासून धन्यवाद. आता सर्वांनी एक 5 मिनिटामध्ये सर्वांनी वापस यायचे. गोपाल कृष्ण भगवान की जय.